नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीच्या गणित, त्याच्यातलं पहिलं प्रकरण रोमन संख्याचिन्ह आणि त्याच्यातला उदाहरण संग्रह 1 आणि त्याच्यातला पहिला प्रश्न का आहे 1 ते 20 या संख्या रोमन संख्याचिन्हे वापरून लिहा. म्हणजेच आपल्याला 1 ते 20 पर्यंत आपल्याला माहीत आहे. ते आपल्याला रोमन संख्याचिन्ह कसे वापरतात ते लिहायचे. तर चला चला तर सुरुवात करू. मी लिहून घेतलेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 आणि 10 तुम्हाला दिसत असतील. तर 1 हा रोमन संख्याचिन्हात कसा लिहितात? तर कसा लिहितात? आय. 2 हा कसा लिहितात? 2 आय. 3 हा कसा लिहितात? 3 आय. 4 हा कसा लिहितात? तर आय आणि व्ही. 5 हा कसा लिहितात? फक्त व्ही. आणि 6 कसा लिहितात? व्ही आणि आय. 7 कसा लिहितात? व्ही आणि 2 आय. 8 कसा लिहितात? व्ही आणि 3 आय. आणि 9 कसा लिहितात? आय आणि एक्स. आणि 10 कसा लिहितात? फक्त एक्स. हे आपण काय 10 पर्यंत लिहिलेत. चला तर आपण 11 पासून 20 पर्यंत अजून बघू. चला तर 11 पासून 20 पर्यंत बघू. मी लिहून घेतलेत 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. तर 11 कसं लिहितात? एक्स आणि आय. 12 कसं लिहितात? एक्स आणि 2 आय. 13 कसं लिहितात? एक्स आणि 3 आय. आणि 14 कसं लिहितात? एक्स आणि आय आणि व्ही. आणि एक्स म्हणजे 10 आणि आय व्ही म्हणजे 4 म्हणजेच किती? 14. आणि 15 म्हणजेच एक्स आणि एक्स म्हणजे 10 आणि व्ही म्हणजे 5 आणि दोघांची बेरीज केली तर किती होतात? 15. 16 कसे लिहितात? एक्स आणि व्ही आणि आय. म्हणजेच एक्स म्हणजे 10, व्ही आय म्हणजे 6 आणि किती होतात? 16. आणि 17 कसं लिहितात? एक्स आणि व्ही आणि आय. 2 आय म्हणजेच किती? एक्स म्हणजे 10, व्ही डबल आय म्हणजे 7 म्हणजेच किती? 17. 18 कसे लिहितात? एक्स आणि व्ही आणि 3 आय. 19 कसं लिहितात? एक्स आणि आय आणि एक्स म्हणजेच 19 आणि 20 कसं लिहितात? 2 एक्स. उदाहरण संग्रह 1 मधला दुसरा प्रश्न. काय आहे दुसरा प्रश्न? पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहात. आता दिलेलं कशात आहेत? पहिला प्रश्न बघा. रोमनमध्ये दिलेला आहे. तो आपल्याला कशात लिहायचा आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजेच 1, 2, 3, 4 आपण जे इंग्लिशमध्ये लिहितो त्या पद्धतीत लिहायचे आहेत. तर आपण आत्ताच बघितलं व्ही म्हणजेच काय? व्ही म्हणजेच काय? तर 5. आणि व्ही आणि 2 आय म्हणजेच किती? 7. एक्स म्हणजेच किती आपण बघितलं? 10.
चौथा प्रश्न काय आहे आपला? एक्स आणि 3i म्हणजेच किती? आत्ताच आपण बघितलंय. एक्स आणि 3i म्हणजेच किती? 13. पाचवा प्रश्न काय आहे? एक्स आय आणि व्ही म्हणजेच एक्स म्हणजे 10, आय व्ही म्हणजे 4 म्हणजेच किती? आत्ताच आपण बघितलं किती? 14. सहावा प्रश्न काय आहे? एक्स आणि व्ही आय म्हणजेच एक्स म्हणजे 10, व्ही आय म्हणजे 6 म्हणजेच किती? 16. आणि सातवा प्रश्न काय आहे? एक्स आणि व्ही आणि 3i म्हणजेच आत्ताच आपण बघितलं एक्स म्हणजे 10, व्ही नंतर 3i म्हणजेच किती? 8 म्हणजेच हा काय असेल? 18. आणि आठवा प्रश्न आहे आय आणि एक्स म्हणजेच किती? आत्ताच बघितल्याप्रमाणे आपण किती? 9. अशा प्रकारे आपला पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आपण लिहिलेलं आहे. हा आपला पहिला प्रश्न, हा आपला दुसरा प्रश्न आणि हा तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा. तिसरा प्रश्न काय आहे? रिकामी चौकटी भरा. काय दिलेलं आहे? संख्या. संख्या दिलेल्या आहेत 3, 6, 15 आणि रोमन संख्या दिलेल्या आहेत. तर 3 हा रोमन संख्येत कसं लिहितात? तर आपण बघितलंय. कसं लिहितात? 3 हे कसं लिहितात? 3 आय ने लिहितात. आणि व्ही आणि 3 आय असेल तर ते किती? 8. आणि 6 म्हणजेच आत्ताच आपण बघितलं व्ही आणि आय. एक्स आणि 2 आय म्हणजेच किती? 12 होतात ना, म्हणून ते कसे लिहितात? 12. आणि 15, 15 दिलेलं आपल्याला संख्या. ती रोमन संख्येत कसं लिहितात? एक्स आणि व्ही. आणि आता रोमन संख्येत किती दिलेलं? एक्स, आय आणि एक्स म्हणजेच किती? एक्स म्हणजे 10 आणि एक्स आय म्हणजेच 9 म्हणजेच किती? 19. 19 असं लिहितात. चौथा प्रश्न. रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून संख्या लिहा. 9. 9 हा रोमन संख्यात कसा लिहितात? आय आणि एक्स. दुसरा प्रश्न किती आहे? 2. 2 हा रोमन संख्येत कसा लिहितात? 2 आय. तिसरा 17 कसा लिहितात? एक्स आणि व्ही आणि 2 आय. 4 कसं लिहितात? आय आणि व्ही. 11 कसं लिहितात? एक्स आणि आय. आणि 18 कसं लिहितात? एक्स आणि व्ही आणि 3 आय. हे या प्रकारे लिहितात. पाचवा प्रश्न. पुढील आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे. रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास त्याखाली अशी म्हणजेच बरोबर अशी खूण करा. चूक असल्यास गुणिले अशी खूण करा आणि ती दुरुस्त करून लिहा. आंतरराष्ट्रीय अंकात लिहिले 4, 6, 8, 16 आणि 15. ते बरोबर आहेत का ते विचारलेलं आहे. तर चला बघू आपण. रोमन संख्या चिन्ह दिलेलं आहे. 4. 4 हा आपण असाच लिहितो का? नाही. 4 हा आपण असा नाही लिहत. 4 हा आपण कसा लिहितो? आय आणि व्ही. पण इथे त्याने किती? 4 आय लिहिलेले आहेत म्हणजेच आपलं हे काय आहे? चुकीचं आहे. 6. 6 साठी आपण कसं लिहितो? व्ही आणि आय लिहितो. हे बरोबर आहे. म्हणून अशी खूण करायची. 8 साठी काय आहे? 8 साठी आपण कसं लिहितो? व्ही आणि 3 आय. पण इथे काय आहे? 2 आय आणि एक्स आहे. म्हणजे हे काहीच येत नाही. आपण त्याला सांगूच शकत नाही. रोमनमधलं पण सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला 8 कसा पाहिजे होता? व्ही आणि 3 आहे. म्हणजेच काय? असा पाहिजे होता. म्हणजेच हे तिसरं हे काय आहे? चुकीचं आहे. 16. 16 साठी आपण लिहिलेलं आहे काय? एक्स, व्ही आणि आय. आहे का बरोबर? बरोबर आहे. म्हणून तिथे अशी करा. आणि 15वा काय आहे? 15 साठी व्ही, व्ही, व्ही दिले. 3 व्ही दिले. 15 साठी आपण असं लिहितोय का? नाही. काय लिहितोय? एक्स आणि सॉरी हे चुकीचं आहे. आणि 15 आपण कसं लिहितो?
एक्स आणि व्ही. अशा प्रकारे आपला उदाहरण संग्रह 1 हा संपलेला आहे. जर तुम्हाला शिकवलेले आवडत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी.